तर फ्रेंड्स, मी आलेली आहे इतवारीमध्ये. इथे गाडी पार्किंग केली आणि जितेंद्रराव गेले कामासाठी आणि आम्हाला खूप जास्त भूक लागली होती, म्हणून आम्ही कॉर्नरवर असलेल्या या दुकानात थांबलो आणि पकोडे घेतले. त्याचाच आनंद घेत आहोत. त्यानंतर मला साडी घ्यायची आहे आणि गुढीसाठी सुद्धा साडी घ्यायची होती, म्हणूनच मी आलेली आहे इथे. मागच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखविलेलं आहे की इथे गुढीच्या साड्या छान मिळतात. मागच्या वेळेस गुढीच्या साडीचा एकच कलर होता, म्हणून मी घेतला नव्हता. पण आज 3 कलर आलेले आहेत, त्यातून हा कलर मला आवडलेला आहे. जरा व्हिडिओ टाकायला उशीरच झाला, भरपूर अशा अडचणी येतात. पण नेक्स्ट टाईम तुम्ही नक्की येऊन इथे व्हिजिट करा. त्याचबरोबर इथे पातळ छानपैकी शिवल्या जातात आणि लहान मुलींचे ड्रेसेस वगैरे पण खूप छान शिवून मिळतात. तर नक्की येऊन व्हिजिट करा. नव्यकृती निकालस मंदिर, हवारासो, इतवारी, नागपूर. हो, आपण गुढीपाडव्यानिमित्त गुढी घ्यायसाठी आपण अवश्य येऊ शकता, कारण की आमचा संस्कृतीचा स्वाभिमान आहे. नव्यकृती हे आमचं त्याच्यासाठी आहे. बाकीचे इतर पण आमच्याकडे आहे ट्रेडिशनल ड्रेसेस, बघू शकता. एकदा तरी सर्वांनी व्हिजिट करावं. गुढीची साडी घेऊन झालेली आहे. आता माझ्यासाठी साडी घेणार आहे, त्यासाठी मी चाललेली आहे अनुपमा साडी सेंटर इथे. हे शॉपसुद्धा निकालस मंदिर जवळच आहे. तर हे समोर बोर्डावर तुम्हाला दिसत असेल तर हे यांचंच शॉप आहे, अनुपमा साडी सेंटर. आता आपल्याला सरळ जायचं आहे आणि त्याच्यानंतर हे 2-3 दुकानं झाल्यानंतर आपल्याला वळायचं आहे आणि तिथेच हे शॉप आहे. म्हणजे हे छोटं शॉप आहे. जर तुम्हाला ॲड्रेस मिळेल नाही तर या छोट्या शॉपमध्ये तुम्ही या अनुपमा साडी सेंटरमध्ये आणि त्याच्यानंतर मग ते तुम्हाला घेऊन जातील. तर आपल्याला साईडने वळायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला दिसेल. तर वरती यांचं शॉप आहे अनुपमा साडी सेंटर. या शॉपमध्ये मी कशी आली असा जर तुमचा प्रश्न असेल तर मी संक्रांतीसाठी भरपूर दुकानामध्ये साड्या बघितल्या, पण मला कुठेच आवडली नव्हती. आणि एकदा याच रस्त्याने मी अनुश्रीची शॉपिंग करायला म्हणून चाललेली होती. तर मला इथे हे शॉप दिसलं छोटंसं आणि तिथे छान छान व्हेरायटी दिसल्या मला साड्यांच्या. तर तिथे मी विचारलं तर जशी मला साडी पाहिजे होती तशीच मला मिळाली आणि तेव्हापासून मी या शॉपमध्ये येते आणि मला असं वाटतं मी भरपूर अशा साड्यांची खरेदी इथनं केलेली आहे. तुम्हीसुद्धा येऊन नक्की विजिट करा आणि आपला अनुभव मला सांगा. आणि माझं जर नाव सांगितलं तुम्ही की अर्चना ढोमणे हा व्लॉग बघून आम्ही या शॉपमध्ये आलो तर कदाचित त्यांनासुद्धा वाटेल की माझ्यामुळे तुम्ही तिथे पोहोचलेले आहे. खूप सुंदर सुंदर साड्या आहेत. बताइए फिर आपका एड्रेस कहाँ आना चाहिए? इतवारी निकालस मंदिर, जैन मंदिर के पास, करण कोठारी ज्वेलर्स के पीछे अनुपमा साड़ी सेंटर. यहाँ पे जरूर जरूर आना, कलेक्शन बहुत अच्छा मिलेगा. खूब तारीफ होगी तो याद करना. पक्का आइए. मैं तो आ रही हूँ, अभी सेकंड टाइम आ रही हूँ. हाँ, सेकंड टाइम आ रहे हैं. आपको कलेक्शन भी बहुत अच्छा लगा है. आपने बहुत माल की तारीफ भी किया है और आप आते रहिएगा. आपकी दुकान है, एक एक साड़ी की तारीफ होगी तो खूब याद करना. इथे अनुपमा साडीमध्ये तुम्हाला काही वेगळी व्हेरायटी पाहिजे, हटके व्हेरायटी पाहिजे, पूर्ण महाराष्ट्रीयन काही वेगळं हटके मारवाडी पॅटर्न मिळेल. अनुपमा साडी सेंटर. तर इथे मी पेंड खजूर आणि बदाम आहे रात्री भिजत टाकलेले होते आणि हे छान दूध आटवलेलं आहे सकाळीच, बघू शकता. आता आपण याचं छानपैकी शेक बनवून घेणार आहोत. थंड झालेलं आहे दूध. आता हे लोक छानपैकी क्लिनिंग करत आहे, साफसफाई बघू शकता. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल अर्चना ढोमणे. तर आता गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडव्यासाठी म्हणून आता साफसफाई आम्ही करत आहोत. तर हॉलची क्लिनिंग करत आहोत सगळ्यात पहिले. तर इथे कामाला सुरुवात झालेली आहे. 3:30 वाजलेले आहेत, म्हणजे झोप वगैरे झाली आणि मग हा वेळ बरा असतो. 2 तासामध्ये हे करायचं आहे आम्हाला साफसफाई हॉलची. फक्त किचन आणि डायनिंग एरिया हा उद्या करू. सगळ्यांना तरतरी यावी आणि उन्हाळा खूप आहे, गरमही खूप पडत आहे. तर मी म्हटलं मी हे करून देते मुलांना. तर दुधामध्ये मी पेंड खजूर आणि बदाम भिजत ठेवलेले होते. हे फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं मी. छानपैकी पेंड खजूर वगैरे भिजल्या गेलेले आहेत, त्याच्यामुळे इझिली या बिया निघत आहे. आणि हे बाजूला दूध दिसत आहे, तर हे सकाळी मी आटवलेलं होतं बऱ्यापैकी
आणि त्याच्यानंतर फ्रीझरमध्ये ठेवलेलं होतं मी. आता छानपैकी ते थंड झालेलं आहे आणि थंड हे जे ड्रिंक आहे आपण पिणार आहोत. खूप छान वाटते, नक्की ट्राय करा. आता मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे कशा प्रकारे बनवायचं आहे ते. तर इथे मी थोडीशी साखर टाकलेली होती. तुम्ही तुमच्या चवीनुसार इथे साखर टाका. आणि अशा प्रकारे आपलं छानपैकी ड्रिंक तयार आहे. मस्त झालेलं आहे. तर इथे मी दोघांवर काम सोपवलेलं होतं आणि मस्तपैकी ड्रिंक वगैरे प्यायला दिलं त्यांना, की त्यांना तरतरी यावी म्हणून. पण या दोघांचं ना मध्ये सुरू झालं, मला जास्त काम दिलं, याला कमी दिलं, यांचं हे सुरू होतं. आणि या दोघांनी पण काम सोडलं आणि शेवटी हे काम सोडून दोघेही चालले गेले आणि सगळं काम ना शेवटी माझ्यावर येऊन पडलं. आणि अशा प्रकारे मग मला जे आहे हे शेवटचे जे काम आहे मला करावे लागले. तुमच्याकडे पण असं होतं का? तर हे मला नक्की सांगा. ही पत्रिका माझ्या मुलाच्या लग्नाची यायचं आहे तुम्हाला अगत्याने. 1 तारखेला लग्न आहे आणि 2 तारखेला रिसेप्शन आहे. तुम्हाला 8 दिवसाच्या अगोदर यायचं आहे. आपण सहकुटुंब सहपरिवार अगत्याने येण्याची कृपा करायची. पत्रिका वाटायसाठी चाललेला आहो आणि त्याच्यानंतर मग पुन्हा एकदा शॉपिंग करणार आहोत इतवारीमध्ये जाऊन, है ना. साड्या वगैरे कलेक्ट करायच्या आम्हाला. चला, व्हिडिओ सोबत असेच कनेक्ट राहा. आता आम्ही इथे थांबलेलो आहो कारण आम्हाला पत्रिका द्यायची आहे. काय ते पाहते? मला पण आवडते. काल आम्ही पाहत होतो मिस्टर बीन. मला हे आवडते. कुंकू वगैरे किती लागलाय.